नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं मस्त अशी हिरवीगार आपली शापूची भाजी घेतलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि शापूची भाजी बी खूप महाग आहे, पण कसं आहे, महागाई असली तरी आपल्याला ती आणायच लागते. मस्तपैकी आता ते बारीक अशी चिरून काही घेतलेली आहे, काही राहिली अजून का चिरायची आपल्याला. एकदम बारीक चिरायची, स्वच्छ निसून वगैरे घेतलेली आहे मैत्रिणी. शापूची भाजी ह्या पालेभाज्या खूपच शरीरासाठी फायदेशीर असतात. शापूची भाजी ही पचनक्रियासाठी सुद्धा खूप चांगली असते. खरंच अन्न वगैरे अगदी चांगलं पचन होतं शापूच्या भाजीने, पोट साफ होतं. शापूच्या भाजीचे जेवढे फायदे आहेत ना, खूप फायदे आहेत. शापूची भाजी रोजच्या आहारामध्ये थोडी तरी खावी, खूप आणि टेस्टीही खूप. खरंच शापूची भाजीला आणि चवही एवढी अप्रतिम असते. खरंच थोडीशी घेतली तरी माणूस त्याच्याबरोबर पूर्ण 1-2 चपात्या किंवा 1 भाकर खाऊ शकतो, अशी ही शापूची भाजी आहे. चला मैत्रिणींनो, शापूची भाजी आपण एकदम बारीक कट करून घेऊया. का अशा पद्धतीने पूर्ण कट. आणि शापूच्या भाजीचं कसं आहे, शिजवली तरी ती काय एवढी कमी होत नाही, ती जास्तच राहते. तशी मेथीची भाजी शिजवली की उगाच थोडीशी होती, तशी शापूची भाजी काय होत नाही. हो का, मस्तपैकी आता ही नेसून वगैरे घेतलेली आहे. आता मी ह्या चाळणीत ठेवते. चाळणीत ठेवायचं कारण का, आपण जर तिला आता धुतली ना तरी पूर्ण पाणी असं निथळून जाणार, त्याच्यामुळं मी तिला चाळणीत घेत असते. हे का मस्त लसूण टेचून घेतलेलं आहे, पाहू शकता. मुगाची डाळ आणि मिरच्या. तुम्ही त्याच्यात दुसरी कोणती हरभऱ्याची डाळसुद्धा टाकू शकता शापूच्या भाजीत, पण मुगाच्या डाळीने शापूची भाजी अगदीच चवदार लागते बरं का. स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. चला, गॅसवर आता कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला त्या कढईमध्ये टाकायचे पहा. इथं मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे मैत्रिणी. तेल हे तुमच्या आवडीने टाका, आणि थोडंसं जास्तच असलं की भाजी छानच लागते बरं का मैत्रिणी, मस्त लागते अशी भाजी. तेल अगदीच थोडंसं तापत आलं की लगेच आपल्या मिरच्या आणि लसूण ह्या दोन्ही गोष्टी टाकून घ्यायच्या. बघा मस्त अशा परतून द्यायच्या. ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या परतल्या की अगदीच चवही छान लागते. लगेच मीठ टाकायचं, म्हणजे काय होतं, त्या आपल्या मिरच्यांना सुद्धा छान मीठ मुरतं आणि आपल्याला त्या भाजीबरोबर ती मिरची बी खाता येते बरं का. खूप चवदार मिरची लागते मीठ टाकल्यावर. चला, आता हे पूर्ण आपण असं मिक्स करून घेऊया. पहा मैत्रिणी, मस्त असं परतलं गेलेलं आहे. लगेच आपल्याला काय करायचं, आता इथं भाजी टाकून द्यायची. पहा, ही भाजी पूर्ण आपल्याला अशी टाकून द्यायची बरं का, शापूची भाजी. पहा मैत्रिणी, आणि भाजी जरी शिजली तरी तिचा रंग काय अजिबात ढळणार नाही आहे. एवढी सुंदर अप्रतिम अशी भाजी होती. त्याच्यानंतर लगेच ती डाळ थोडीशी 1-5 मिनटं भिजत टाकली होती, तीसुद्धा आपण त्याच्यात टाकून देऊया. पहा, डाळीतलं थोडं पाणी राहिलेलं ते सुद्धा मी साईडला ठेवलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता त्याच्यानंतर आपल्याला ही भाजी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची. बघा मस्तपैकी. पहा मैत्रिणी, आणि अक्षरशः 5 मिनटाच्या आत ही भाजी तयार होते. काही टाईम लागत नाही, खायला बी खूप चवदार, आणि तिला पाणी सुटायला काही टाईम लागत नाही. बघा, पाणी बी सुटले दिसतच असेल तुम्हाला मैत्रिणी. चला, भाजी पूर्ण हलवून घेऊया मस्तपैकी. शापूची भाजी ह्या प्रत्येक कोणत्याही पालेभाज्या असल्या तर अगदीच सगळ्यांच्या आवडीच्या असतात, सगळ्यांना खूप आवडतात. आणि पालेभाज्या खात जा, खूप चांगल्या असतात, शरीरासाठी खूप फायदेशीर. चला, पूर्ण ही भाजी अशी हलवून घेऊया. पहा मस्त. आणि त्याच्यावर आपण 2 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटांनी मैत्रिणी पुन्हा पाहिजे. पहा, थोडीशी कमी झालेली आहे, जास्तही नाही झाली, पण आता आपण फास्ट गॅस करून ती भाजी पूर्ण अशी हलवून घेऊया. तिलाही शिजायला मैत्रिणी टाईम लागत नाही, अगदी झटकनी पटकनी मस्तपैकी. आता ही भाजी आपण अशी खालवर करूया, फास्ट गॅस करून मैत्रिणी. अशा पद्धतीने तिला खालवर करायची की ते पाणी पूर्ण असं सुकून निघतं. पहा, आणि आपल्या भाजीचा रंग बी पहा आहे असाच आहे, अजिबात रंग ढळलेला नाही आहे. आणि मस्तपैकी त्याच्यात ती डाळ अगदी सरभरीत अशी छान दिसते. तुम्हाला जर वाटलं ना, त्याच्या शेंगदाण्याचा कुटही टाकू शकता, अजूनच छान चव लागते मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही इथं भाजीचा चवेला अप्रतिम लागते. पण आता आपण डाळही घातलेली आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट नाही. जर डाळ नसेल तुमच्याकडं
तर तुम्ही त्याच्यात मूठभर कूट घालू शकता. भाजीला अगदी छान अशी चव येते पहा. चला मैत्रिणींनो, भाजी पहा पूर्ण अशी कोरडी झालेली आहे आपली, छान अशी कोरडी झालेली आहे. पहा बरं, वाटते का नाही छान मैत्रिणींनो? आवडली तर नक्कीच सांगा. चला मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण. बाय.